विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमर राजूरकर यांनी अर्ज भरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही उमेदवारी दाखल केली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर आणि माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे। तर शिवसेना युबीटीकडून जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्ण आष्टीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महाविकास आघाडीमध्ये नांदेडची जागा कोणाला सोडायची याचा निर्णय अजून झाला नाही। याबाबत निर्णय झाल्यावर एका उमेदवाराचा अर्ज कायम ठेवून सर्वजण त्याला पाठिंबा देतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेना युबीटीचे उमेदवार ज्योतिबा खराटे यांनी दिली। भाजपामध्ये सर्व काही आलेबल नाही, अनेक जण नाराज आहेत। अदृश्य हातांची आम्हाला साथ आहे असेही खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले। काँग्रेसला विचारसरणी मानणारे नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत। आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र तर आहोत, पण त्या ठिकाणी भाजपमध्ये सर्व आलबेल आहे असं नाही आहे। वरून जरी चित्र दिसत असेल तर मधून बरीचशी मंडळी भाजपमधली नाराज आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्या नाराज मंडळीचा आम्हाला मधून फायदा होऊ शकतो। चिखलीकर साहेबांचा इतिहास आहे, नेहमी त्यांनी अशोक चव्हाणांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे। शुभ मतदान आहे, ते आपल्याला मदत करतील असं वाटतं का? तुम्ही त्यांच्याशी संपर्क करणार आहात? नाही, मी आताच म्हणल्याप्रमाणे महायुतीमधले बरीच अंतर्गत धुसफूस त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्हाला या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। राजूरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या दोन नेत्यांमध्ये फेसबुक वॉर सुरू झालेली आहे, वैयक्तिक टीका सुरू झालेली आहे। काय भाजपामध्ये सुरू आहे, काय वाटतं? मी आताच म्हणल्याप्रमाणे भाजपामध्ये सर्व आलेबेल नाहीये, कारण ते पहिलं 2 वेळेस आमदार होते आणि नवीन चेहऱ्यांना संधी अपेक्षित होती, पण नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली नाही आहे। त्याच्यामुळे अंतर्गत त्यांची गटबाजी निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीला फायदेशीर ठरेल। त्यांनी जसं म्हणलं तसं अदृश्य हात भाजपचे खूप आमच्यासोबत आहे, ते येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होतील। त्यांनी आता सांगितलं की जसं फेसबुक वॉर चालू झालेला आहे तसं अंतर्गत धुसफूस त्यांच्यामध्ये खूप आहे, आलबेल नाही आहे सर्व काही, आणि त्याचा फायदा निश्चितच आम्हाला महाविकास आघाडीला येणाऱ्या काळात मिळणार आहे। जवळगावकर हे महायुतीकडूनही इच्छुक होते, तशी त्यांनी म्हणजे चर्चा पण सुरू होती आणि त्यांनी संपर्क केला होता असं बोलल्या जात आहे, काय खरं आहे? नाही, आता हे बघा कसं आहे, जर तरच्या बातम्या वेगळ्या आहेत। आज प्रत्यक्ष साहेब आमच्यासोबत आहेत, ते साहेब स्वतः तुम्हाला सांगतील, त्या गोष्टीचा खुलासा करतील।